मला सांग, सुपर हिरो कोण असतो? जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो, तो खरा सुपर हिरो. बाबा, तो शब्द सुपर हिरो. सिद्धार्थ, मी एक वेळ तुझा एक्स्ट्रा मिनिटला अफेअर सहन करेन, पण हे हो करू का? काय नाव तुझं? सुरभी लक्ष्मी तानाजी पायगुडे. काय झालं हिला? हार्ट वीक आहे पोरीचं. बदलावंच लागेल. म्हणजे आता एवढी मोठी रक्कम उभी करायची, अख्खा जन्म जाईल हो आमचा. काळजी करू नका, मी आहे. आपण जर काहीच नाही केलं तर ती मुलगी आत्ताच जाईल. लेट्स रीच आउट टू मॅक्सिमम पीपल इन व्हॉट एव्हर लिमिटेड कॅपॅसिटी वी कॅन. लेट्स स्टार्ट. There are rules and regulations, Siddharth. तो काय मरने दे बच्ची को. हजारो लोकांना मदतीची गरज आहे. तू किती जणांना पुरा पडणार? मी त्या मुलीसाठी वाटतेल ते काय. मुलीचं मरण टळलं असं नाही वाटत सर. किती वेळ आहे आपल्याकडे? मे बी 10-12 दिवस. तुझं जे काय चाललंय ना, म्हणजे जगात कसं सगळं भयंकर आहे आणि फक्त आपण काहीतरी केलं तरच जग वाचणार आहे. याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात. सर, तुम्ही म्हणाले होते ना आपण करू काहीतरी. तुम्हीच वाचू शकता माझ्या पोरीला. सर 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 सगळे सुपर हिरोज खोटे असतात, हो ना बाबा? जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा. सुपर हिरो व्हायचं. आणि त्यांनी मला एकदा फोन केला की त्याच्या ऑफिसमध्ये केस होती कॅन्सरची, आणि म्हटलं की शक्य असेल तेवढे पैसे दे. आणि तेव्हा माझं नुकतंच काम एक बंद पडलं होतं. म्हटलं बघून होतं आणि मी आय डिड नथिंग. आणि मला कुठलं तरी सायनिंग आलं 1 महिना 1.25 महिन्याने. आणि त्याला मला आठवलं की त्यांनी मला सांगितलं होतं. म्हणून त्याला फोन केला की असं असं आय कॅन डू समथिंग, मला तू लिंक पाठव. त्यातून मला वाटलं की तो मुलगा गेला. आणि स्टेड विथ मी खूप दिवस मला त्यांनी असं हॉन्ट केलं. त्यांनी मला असं की त्यावेळेला आपण काही तर केलं असतं. 500, 100, 200 इतकं काही इतकी काही वाईट असं नव्हतं. आणि मग असं वाटलं घेऊन बघूया याचं काही स्वस्त आहे का, कसं याचा जेवण करतो. तिथे मला शक्तिमानची गरज होती त्या फिल्ममध्ये. इथे मी शक्तिमान व्हायचा प्रयत्न करतोय. पण खूप लांबचा प्रवास आहे, चालूच आहे तो. आणि ही स्क्रिप्ट मला ही गोष्ट जेव्हा मला प्रकाशने सांगितली तेव्हा मला खूप आवडली ती. कारण प्रकाश जसा आहे ना तशीच फिल्म्स तो बनवतो. त्याची पर्सनॅलिटी, त्याचा स्वभाव, त्याचा चांगुलपणा, त्याचा साधेपणा त्याच्या कामात दिसून येतो. आणि त्या गोष्टींमध्ये पण दिसून येतो. त्याच्या गोष्टीच्या मोटिव्हमध्ये पण दिसून येतो. आणि हाच मोटिव्ह त्या मोटिव्हमध्ये इनोसन्स आहे, खूप रेलेव्हन्स आहे. म्हणजे आपण त्याला जे म्हणायचं या फिल्ममधून, आपण सगळेच शक्तिमान होऊ शकतो. आपल्या सगळ्यांमध्ये एक शक्तिमान दडलेला असतो. एक साधा सामान्य माणूस जर त्यांनी ठरवलं तर तो खूप मोठा बदल घडवून आणू शकतो त्याच्या आयुष्यात, इतरांच्या आयुष्यात. फक्त तो इच्छाशक्ती हवी, तो आत्मविश्वास हवा. आणि हा बाप कसा तो आत्मविश्वास शोधतो, किंवा त्याला कसा त्याचा मुलगा आणि त्याची फॅमिली किंवा त्याचा परिसर त्याला तो आत्मविश्वास शोधण्यात प्रेरित करतो, ही गोष्ट आहे शक्तिमानची. आणि खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे की सगळ्यांना एक प्रेरणा मिळू दे त्या फिल्ममधून की आपण सगळेच शक्तिमान आहोत. आणि आपण सगळेच जर ठरवलं तर सोसायटीमध्ये किंवा आपल्या इतरांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. हा थॉट आणि हा इंटेंट घेऊन ही फिल्म आणि ही गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय. आणि खूप सुंदरपणे, खूप मनोरंजन करून आम्ही ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्यात ईशान, ह्या मुलांनी पण खूप सुंदर काम केलं. स्पृहा, प्रियदर्शन. हे थोडक्यात मी तुम्ही ट्रेलर जो बघितला, माझ्या कॅरेक्टरचं नाव असतं सिद्धार्थ. जसं प्रकाश म्हणाला त्याच्या आयुष्यात हा किस्सा घडला, तसंच त्याच्या आयुष्यात तसा किस्सा घडतो की एक संधी हुकते त्याच्या हातून कोणातरी मदत करण्याची. त्याला तो गिल्ट मिळतो. आणि त्याचा मुलगा त्याला एक दिवस विचारतो. हा ईशान सुपर हिरोचा खूप मोठा फॅन असतो, जसं सगळी मुलं असतातच, आपणही आहोत.
आणि तो वडिलांना विचारतो की बाबा तू का नाही होऊ शकतो सुपर हिरो. खरं तर प्रत्येक लहान मूल आपल्या आई वडिलांमध्ये सुपर हिरो बघत असतो. म्हणजे माझ्यासाठी माझे आई वडील सुपर हिरो होते आहेत आणि जिजा पण माझ्याकडे त्याच नजरेने बघते. तिच्या शाळेत काही झालं की टीचर ओरडली, तिला वाटते की मी येऊन ते सगळं दुरुस्त करू शकतो. ती मला सांगते का तुझ्या टीचरला ओरड किंवा मला नाही आवडत ती मला तसं बोलली. सो लहान मुलं ते आपल्याकडे तसं बघत असतात. पण आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण त्यांच्या त्या इच्छा आपण पूर्ण केल्या पाहिजेत किंवा त्यांच्या नजरेत आपण खरंच जर सुपर हिरो म्हणून आपण जर दिसलो तर आपल्याला पण खूप बरं वाटतं. आपल्याला आपली ती इच्छा असते. तसंच मला जेव्हा ईशान विचारतो सिद्धार्थला की बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो, तो प्रश्न आणि त्याच्या परिसरात घडलेली ती घटना ह्या सगळ्या गोष्टी त्याला ट्रिगर करतात आणि तो एक पाऊल उचलतो. जेव्हा ऑफिसमध्ये प्रियदर्शनचं जे कॅरेक्टर आहे ते ऑफिसमध्ये काम करत असतो आणि काम करता करता कानावरती काहीतरी येतं आणि त्याला कळतं की त्याच्या घरात खूप मोठं संकट आलंय. त्याची मुलगी तिला हार्टचा प्रॉब्लेम असतो आणि ती मरणार असते. आणि त्याला असं वाटतं की मला ह्याला मदत केली पाहिजे. त्याला जो तो ट्रिगर सापडतो, तो ट्रिगर त्याला ड्राईव्ह करतो की मी ह्याला मदत केली पाहिजे. आणि तो त्या ड्राईव्ह मध्ये वाहत जात इतक्या थरावर जातो, तो इतक्या थराला जातो की चांगल्या अर्थी की त्याच्या घरातही खूप मोठं वादळ येतं. त्याची बायको, त्याचा संसार सगळा पणाला लागतो या सगळ्या प्रसंगात. आणि मग पुढे काय होतं, तो शक्तिमान होऊ शकतो की नाही, इज द स्टोरी. यामध्ये सिद्धार्थची जी बायको आहे सीमा, तिचं कॅरेक्टर करते आणि ती एक अत्यंत लॉजिकल मुलगी आहे. ती वाईट बाई नाहीये, ती चांगलीच बाई आहे. तिलाही लोकांना मदत केली पाहिजे असं वाटत असतं, पण ती खूप प्रॅक्टिकली आहे ऍट द सेम टाइम. प्रत्येक गोष्ट फक्त चांगुलपणावरती होऊ शकत नाही. त्याला एका प्रॅक्टिकॅलिटीचा एक थॉट लागतो त्या सगळ्या गोष्टींना. तर त्या सिद्धार्थच्या कॉन्शियन्सला प्रश्न विचारणारे हे कॅरेक्टर आहे. खरं तर ते बघत असताना म्हणजे मला प्रकाशही माझं जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं तेव्हा आमची हीच चर्चा झाली होती की फिल्म बघत असताना प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न तयार होतील ते प्रश्न जर का पडद्यावर कोणी विचारत असेल तर ते माझं कॅरेक्टर आहे, ती माझी व्यक्तिरेखा आहे. हॅव्हिंग सेड दॅट, ती कुठेही निगेटिव्ह नाहीये, ती खलनायिका नाहीये. मी म्हटलं तसं ती चांगलीच मुलगी आहे, ती प्रेमळ मुलगी आहे. तिचं तिच्या नवऱ्यावर, तिच्या मुलावरती भयंकर प्रेम आहे आणि त्या काळजीतूनच ती ते सगळे प्रश्न विचारते की सगळं बरोबर आहे. जगात असे असंख्य लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे खूप जास्त, पण तू किती लोकांना पुरे पडणार आहे, तू काय काय करणार, किती किती लोकांसाठी तू धावून जाणार आहे. शेवटी आपलं मूल, त्याचं फ्युचर, आपला संसार, ह्याचं काय. तर या सगळ्या डायलेमामध्ये आपण सगळेच जण असतो. म्हणजे माझ्याही मोबाईलवरती असंख्य वेळेला असे मेसेजेस येतात की अशी एक घटना आहे, एक छोटं मूल आहे, ते आजारी आहे, त्याला मदतीची गरज आहे, हा QR कोड आहे, तुम्ही मदत पाठवा. आणि धजावत नाही आपण अशा काळात आता वावरतो, आपण ती मदत करायला धजावत नाही. आपण त्या चांगुलपणापासून स्वतःला मागे खेचायचा प्रयत्न करतो. 1000 विचार करतो आपण की मुळात स्कॅम असेल का, इथपासूनच आपल्या मनात पहिले प्रश्न येतात की हे खरंच असेल कशावरून, ही मदत योग्य ठिकाणीच पोहोचतीये कशावरून, मग आपण एवढ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे तो असा कुठेतरी वाया नाही ना जाणार, किंवा त्याचा मग पुढे मिसयूज तर नाही ना होणार, किंवा मग ठीक आहे ना. असं पण होतं की बऱ्याचदा गडबडीमध्ये आपल्याकडनं राहून जातं. खरं मदत करायची पण असते, पण असं होतं की ठीक आहे नंतर करू, आत्ता कशाला, किंवा आपण एकट्याने करून काय होणार. असंख्य डाऊट्स आपल्या मनात येत राहतात. तर हे डाऊट्स या सीमाच्याही मनात सतत जागे आहेत आणि तिथे प्रश्न विचारत राहते. पण कुठेतरी त्याच्या चांगुलपणा हा इन्फेक्शस असतो, त्याला काही पर्याय नाहीये. आणि त्या चांगुलपणाचे एक इंजेक्शन सगळ्यांना बसायलाच लागतं म्हणजे. आणि आपोआप ती चेन रिॲक्शन सारखा तो चांगुलपणा मग लोकांमध्ये पसरत जातो. तर तसा तो जो सिद्धार्थचा चांगुलपणा आहे तो ओघानी तिलाही तिच्या काही प्रश्नांची या दरम्यान उत्तरं मिळतात की सगळं मुळात कशासाठी चाललंय ह्याची ती स्वतः पण उत्तरं शोधते. तर फार ब्युटिफुली प्रकाशने ते लिहिलंय. घराघरात अशा पद्धतीचे संवाद सतत होत असतात आणि तसेच ते आमच्या कुटुंबातही होतात. आणि
जसं आधीने सांगितलं तसं की प्रत्येकच आई वडील आपल्या मुलांसाठी एक चांगलं एक्झाम्पल सेट करायचा प्रयत्न करतात, ते आपल्या वागणुकीतून सेट करायचा प्रयत्न करतात. कुठलेच आई बाबा असं म्हणत नाहीत की बस आता मी तुझ्यावर संस्कार करतो. तर ते त्यांच्या वागणुकीतनंच ते संस्कार देत असतात, ते चांगुलपणाचे की चांगलं वागण्याचे. तर मला असं वाटतं की ते त्या दोघांच्याही शोधाचा तो एक प्रवास आहे सगळा ही गोष्ट म्हणजे. आणि फार गोड पद्धतीने तो सिनेमा बनलाय आणि मज्जा आली आम्हाला करायला सगळ्यांना. हा काही प्रकाश बरोबर मी केलेला पहिला सिनेमा नाही, आमची एकत्र हॅट्रिक आहे. सायकल झाला, हम्पी झाला, आता शक्तिमान आहे. माझ्या मते खरी आणि अत्यंत ऑर्गॅनिक कॅरेक्टर्स जिकडे करायला मिळतील, जेवढी कॉम्प्लेक्स कॅरेक्टर करायला मिळतील ती करायला मला आवडेलच. मी कधीही आयुष्यात असं कधी प्लॅन केलेलं नाही आणि यापुढेही कधी करणार नाही की मी असंच काम करेन आणि असंच काम करणार नाही. विथ द फ्लो जे काम होईल ते. पण प्रकाशने जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा तानाजी हे त्या पात्राचं नाव आहे. तर मला गंमत ही वाटली की कुठलीही कॉस्मोपॉलिटन सिटी, कुठलीही मोठी सिटी ही दोन स्तरांवर सुरू असते. एक स्काय स्क्रेपर मध्ये सुरू असते आणि एक स्काय स्क्रेपर मधून दिसणारी आपल्याला एक असंख्य मोठी, ज्याला आपण असं म्हणतो की जी झोपडपट्टी आहे असं आपण म्हणतो, पण ती खरं तर स्काय स्क्रेपर्सची त्याचा बॅकएंड आहे, तो त्याची सपोर्ट सिस्टीम आहे ती. सो त्या सपोर्ट सिस्टीम कोलॅप्स झाली तर स्काय स्क्रेपरची सिस्टीम सुद्धा कोलॅप्स होईल, अशा दृष्टीनेच मी अगदी वरवर ते असं पाहत होतो. आणि त्या सोसायटीला किंवा तिथल्या माणसांना, किंवा कुणी ऑफिसमध्ये पिऊन असतो, कुणी छोटी मोठी कामं करत असतो, त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी मला काही तसे फार कष्ट करावे लागले नाहीत. कारण ही माणसं आपल्या रोजच्या बघण्यातली, आपल्या रोजच्या जगण्यातली आहेत. त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर करत असतो. काम करताना मी फक्त एवढाच भाग डोक्यात ठेवला होता की कुठलीही अशी माणसं, अगदी आपल्या घरात काम करणारे हाऊसमेड पासून कोणी असतील, तर ते पटकन इमोट होत नाहीत अनटिल अँड अनलेस तुम्ही त्यांना ट्रिगर करत नाही, तुम्ही अगदी खोदून विचारत नाही किंवा तुम्ही पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून ते प्रश्न उकरून काढत नाही, तो ते रिॲक्ट होत नाहीत. सो तीच पद्धत मी फक्त काम करताना इथे अप्लाय केली. तो दरवेळी जो सिनेमे बनवतो तो स्वतःच्या हिमतीने ते धाडस करून स्वतःचे पैसे लावून सिनेमे बनवतो, रिस्क घेतो, कारण त्याला त्याच्या गोष्टींवरती, त्याच्या कन्व्हिक्शनवर विश्वास असतो. असे खूप दुर्मिळ लोक आहेत जे स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं घर घाण ठेवून फिल्म बनवतात आजच्या काळात. त्यातला आमचा हा एक रेअर फिल्म मेकर आहे, जेम आहे. आणि ह्या सिनेमाला पण त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी सगळं केलेलं आहे. आणि पण गोष्टच तशी की आम्हाला खात्री की त्याचं चांगलं काहीतरी होईलच. आणि मला वाटतं आता खूप मोठं डिस्कशन होतो सिनेमा थिएटरला आणणं हे सगळ्यांचं पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रत्येक प्रोडक्शन इज अ व्हेरी हम्बलिंग एक्सपिरियन्स. लोक इतकी मनापासून मदत करतात तुला शूटिंगसाठी आणि एकूण सगळ्यासाठी, ते कमाल आहे. म्हणजे सोपं आहे म्हटलं तर पैशाचे जास्त लोकच लागतात एकूण थिएटर बनायला. पण आजचा काळ जरा बेटर आहे मी असं म्हणेन. थिएटरचे चांगले दिवस आलेले आहेत असं पण म्हणू शकतो. कारण जर तुम्ही बघितलं ॲव्हरेज फिल्म्स गेल्या काही 6 महिन्यातले तर फुटफॉल वाढला आहे थिएटरमध्ये. लोक ॲटलिस्ट सॅम्पल करतायत सिनेमे घेऊन. म्हणजे जरी तुम्ही फिल्मचं प्रमोशन जरी नाही केलं किंवा चांगला ट्रेलर असेल आणि चांगला सिनेमा असेल तरी लोक तुम्हाला एक 20% फुटफॉल दिसतो. जो एक असा मध्ये काळ होता की थिएटरमध्ये शुकशुकाट असायचा, कोणाला वेळच नव्हता थिएटरमध्ये, असं कोणी इच्छाच नव्हती. पण लोक आता घरी बसून कंटाळली आहेत. लॉकडाऊन मध्ये आपल्याला OTT आणि डिजिटलचा एवढा ओव्हरडोस झाला मला वाटतं की आता 1-2 वर्षानंतर लोकांना जरा बाहेर पडायचं आहे, मित्रांबरोबर कुटुंबासोबत जाऊन थिएटरमध्ये जरा जाऊन, कारण थिएट्रिकल एक्सपिरियन्स इज अनमॅच्ड ॲट द एंड ऑफ द डे. कलेक्टिव्ह व्ह्यूइंगची गंमत वेगळी. कलेक्टिव्ह व्ह्यूइंग अमलदास एक सुपर एक्झाम्पल. काय गोड फिल्म आहे ते. करेक्ट. आचार्य